बस मी नंतर एडिट करतो तुला सुरुवात एक मिनिट नाही झालं आले मला लिंक पाठव एक मिनिट, यांची लिंक काहीतरी व्हायची आहे ना, आली का? पाठव. लिंक गेली ना छान. मोदीची आजची आहे की उद्याची सभा आहे? आज रोड शो आहे. रोड शो कुठे? माणसं मेली त्याच्यासाठी. आज वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर, प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद आणि मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे मी उपस्थित आहोत. मी बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी माध्यमांना संबोधित करावं. लावून देते त्याला. मागच्या पत्रकार परिषदेमध्ये उत्तर मध्य मुंबईचे असणारे उमेदवार उज्ज्वल मुंबईवरती हमला जो झाला होता त्या संदर्भातले प्रश्न होते अशी परिस्थिती आहे. त्या याच्यामध्ये आम्ही असताना म्हटलं होतं की IPS अधिकारी हेमंत करकरे, सालसकर आणि कामते यांचा त्या अटॅक मध्ये गोळ्या लागून मृत्यू झाला होता. तेव्हा ह्या गोळ्या कोणाच्या होत्या? कसाब आणि अबू इस्माईल याच्या बंदुकीतल्या होत्या का? त्यांनी वापरलेल्या वेपन मधल्या होत्या का? त्याचा खुलासा उज्ज्वल निकम यांनी करावा असा मी त्यांना विनंती केली होती. ते पार्लमेंटच्या निवडणुकीला उभे आहेत. पार्लमेंटच्या निवडणुकीला उद्या निवडून गेले तर देशाची इमानदारी राखणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून पुन्हा आम्ही असणारा आज उज्ज्वल निकम यांना असणारा विचारतोय की त्यांनी जे आर्ग्यू केलं आणि केस चालवली याच्याबद्दल कोणाचाही दुमत नाही. परंतु ऑर्डर मध्ये पान नंबर 1572 पॅराग्राफ नंबर 1291 त्याच्यातला असणारा सब पॅराग्राफ 4 हा महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. वाचकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी मी तो पुन्हा या ठिकाणी वाचतोय. एक्यूज नंबर 1 म्हणजे कसाब is further convict of offense punishable under section 302 of Indian Penal Code for having committed murders of अमरचंद नारायण सोलंकी, दूसरा सीताराम मल्लाप्पा साखरे, तीसरा
रहमतुल्ला इब्राहिम, चौथा विनोद मदनलाल गुप्ता,